जी न्यूज गणराज्य की बात। अनधिकृत दर्गा पाडल्यानंतर उत्कर्ष गीते यांचा महानगरपालिकेला पुन्हा अनधिकृतरित्या दर्गा उभारण्याचा विरोध। न्यायालयाचा निकाल आल्यावर सर्व नगरकरांना तो स्वखुशीने मान्य असेल। उत्कर्ष गीते। नमस्कार। आज सकाळी पटवर्धन चौकातील जो घोडेपीर नावाचा पीर आहे तो अज्ञात व्यक्तीने पाडला असा संदेश अहिल्यानगरभर पसरला व त्या ठिकाणी वास्तविक पाहता तो पीर पडलेला दिसला। ठीक आहे, पण त्या घोडेपीर दर्गाबाबत हायकोर्टाने स्टे दिलेला आहे। त्या आधीपासूनच तो घोडेपीर दर्गा अनधिकृतरित्या त्या ठिकाणी उभारला गेला होता आणि त्या अनधिकृत दर्ग्यावरती न्यायालयामध्ये ज्यावेळेस युक्तिवाद सुरू आहे, ज्यावेळेस न्यायालय प्रक्रिया सुरू आहे, त्या प्रक्रियेचं उल्लंघन करता एका अज्ञात व्यक्तीने त्याचं खंडन केलं किंवा तो पाडला हे आम्ही मान्य करतो। त्या व्यक्तीने जे काही नादानी केली ती चूक आहे असं आम्ही समजतो। पण आज यानंतर पालिका त्या ठिकाणी जर त्या अनधिकृत दर्ग्यावरती पुन्हा अनधिकृत बांधकाम करत असेल तर महानगरपालिका ही दबाव तंत्रामध्ये येऊन अनधिकृत काम करते, अनधिकृत बांधकाम महानगरपालिका उभारते असा कुठेतरी प्रश्न आम्हा नगरकरांना आहे। जर अशाच दबावाखाली महानगरपालिका अनधिकृत बांधकाम यांना यशस्वी करणार असेल तर हिंदूंचा देव हा सर्वत्र व्यापी आहे। हिंदूंचा देव हा सर्व व्यापक आहे, तो आयुक्तांच्या दालनात देखील आहे। मग उद्या जर आम्ही येऊन आयुक्तांच्या दालनामध्ये महावीर बजरंगबलीची मूर्ती स्थापन केली तर आयुक्तांनी याला विरोध करता कामा नये, कारण का आयुक्त स्वतः महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी असल्या कारणाने आयुक्त त्या ठिकाणी अनधिकृत दर्गा बांधताय अशी आमची भावना आहे। म्हणून आयुक्तांना विनंती आहे की जर त्या ठिकाणी असा अनधिकृत बांधकाम पुन्हा होत असेल तर आयुक्तांनी न्यायालयीन निकाल येऊपर्यंत थांबावं। पण न्यायालयाचा जो काही निकाल असेल त्या निकालाचा आदर करत आम्ही नगरकर आयुक्तांना व महानगरपालिकेला सहकार्य करू। तोपर्यंत महानगरपालिकेने पटवर्धन रस्त्यावरील तो अनधिकृत दर्गा पुन्हा उभारू नये। जय श्रीराम।